तर बघा काय बातमी आहे. 7व्या वेतन सुधारित आश्वासित प्रगती योजनेचे 3 लाभ देण्यासंदर्भात वित्त विभागामार्फत शासन निर्णय आहे. सविस्तर निर्णय पुढील प्रमाणे जाणून घेऊया. 7व्या वेतन नियमित सेवेच्या 10-20-30 वर्षाच्या सेवेनंतर 3 सेवांतर्गत प्रगती योजनेचा लाभ 1 जानेवारी 2016 पासून लागू करण्यात आले. यामध्ये S20 पेक्षा अधिक वेतन घेणाऱ्यांना सदर योजनेचा लाभ अनुदान नाही. सदर योजनेनुसार सेवेत किमान 3 वेळा सदर योजनेचा लाभ मंजूर करता येणार आहे. जर 2 कार्यात्मक पदोन्नती मिळाल्या असतील तर त्यास केवळ एकच लाभ देता येणार आहे. एकंदरीत पदोन्नती न मिळालेल्या पदोन्नती नसणाऱ्या पदावरील पात्र अधिकारी कर्मचाऱ्याकरता सदर आश्वासित प्रगती योजना अंमलात आणली आहे. यामध्ये 1 जानेवारी 2016 पूर्वी ज्यांना 12 पहिला लाभ प्राप्त झाला असेल अशा प्रकरण त्यास पुढील 8 वर्षानंतर दुसरा तर पुढील 10 वर्षानंतर तिसरा लाभ अनुदान करण्यात येणार आहे. 24 वर्षानंतर दुसरा लाभ दिला गेला असेल तर दुसऱ्या लाभापासून 6 वर्षाच्या सेवेनंतर 24+6 तिसरा लाभ अनुदान करण्याचे निर्देश आहे. 7व्या वेतन आयोगामध्ये नियमित सेवेच्या 10-20-30 वर्षाच्या नियमित सेवेनंतर पदोन्नतीची वेतन श्रेणी अथवा एकाकी पदासाठी वेतन स्तर मधील पुढील वेतन श्रेणी अनुदान असणार आहे. परंतु पदोन्नती झाली असली आणि सदर पात्र अधिकारी कर्मचारी पदोन्नती नाकारत असेल अशा प्रकरणी त्या सदर आश्वासित प्रगती योजनेचा लाभ अनुदान नाही अथवा सदर लाभ काढून घेण्याचे निर्देश आहे. तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती समजली असेल. व्हिडिओ सुद्धा आवडल्यास लाईक करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.